अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरवंचं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवसनं शरणं प्रपद्ये धृतरदन्तरण्टकमालिका कौपिनोजिशास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जय आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विरवंचं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसद्गुरुतं नमामि काषायवसनं शरणं प्रपद्ये धृतरण्टमालिका कौपिनोजिशास्त्रं कृष्णं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुका नमो आचार्य सिद्धेश्वर पादुका कौपिनो लक्ष्मीपति पादुका श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः जय जयाजी जगद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा भव अब्दी भव सरिते काजा साधका नौका अससी तू हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा पुढे बोलवी भक्ती अतिमोदा तुझी लीला गाथा भक्तिसार ग्रंथादे मागील अध्यायी वदविले गहन गोपी छंदाचे उदार कथन बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला या प्रिय ऐकेचे श्रोती सिंहावलोकनी विश्रांती गोरक्ष गणिपाचे युक्ती श्री राज्यात जात असे मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरुचे आठवी नाम ग्रामात करुणी भिक्षाटन पुढे मार्ग क्रमित असे ऐसी स्थिती गौड बंगाल सांडीला बंगाल कौल पुढे जात श्री राज्यात वहिला सीमेपर्यंत पातला परिविचारी सोमनाथ श्री गुरुराज आहेत तेथ राज्य वैभव बहु सामर्थ्य संपत्तीचे मिळवत असे ऐसे वैभवमानी सुख प्रकरणी माते ओळखील कैसा कुणी श्रीमंता पुढे हीन दिन मान्य तो आहे ते मिरवेना जेवी व अर्का पुढे खद्योत हीन दिन अति दिसत तेवी मज कंगालवंता ते कोण तेथे ओळखील मेरू पुढे मशक स्थिती कोणी वर्णावी कमन अर्थी की पुढे बैसल्या वाचस्पती मैंद वल्गना मिरविना की हिरा तेज पडी पाडा गार ठेवणी पुढा परिस पालटा देता दगडा योग्य साजना सुवर्ण मिरवे राशी सोळा तेथे दगडाचा पाड कितुला देवी माते संपत्ती मिळवला ओळखील कैसा तो असोया उपरी दुसरे अर्थी मम नाम कळता मच्छिंद्रा प्रती परमद्वार लागेल चित्ती सुख संपत्ती भोगिता जैसी जीविता षटरसन ते कडवट सेवी कोण तेवी मच्छिंद्र संपत्ती टाकून जाईल कैसा बैरागी या परी आणि तिसरे अर्था मम नाम श्री गुरु लागी कळता नेनो कल्पना वरून चित्ता वर्तील घाता माझी या मग तयाच्या सर्व विद्यारळी करावी आपण बांधुनी कळी हे तो गोड येणे काळी मज प्रती भासेना ज्या स्वामीचे वंदित चरण त्यासी विद्याची रळी खेळण हे योग्य माते नव्हे जाण अपकीर्ती ब्रह्मांड भरी ऐसी तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता तो वेश्या कटक देखील तत्वता श्री राज्यात जाती त्या तो सकळ वेशांची मुख्य कामिनी गुण भरिता कलिंगा नामनी तिचे स्वरूप वर्धिता वाणी रतिपती आतळेना जिचे पाहता मुख कमळ शशी तेजा होणी अति निर्मळ परमलजित चपळा केवळ होऊनी ढगी रेगताती जिचा नेत्र कटाक्ष बाण तपस्यांचे विदित मन मग विषय लपटा पारदान कवनार्थी वर्णावे
ऐसे परे सुलक्षण दारा चातुर्य कलिका गुण गंभीरा जिचे नाम साजोतरा की हिरा गारा मिरवती जिचे सुस्वर विपुल गायन ऐकता खालती गंधर्व करीती मान अप्सरा परम लजित होण सेवायची ती जियेची ऐशा परीती कलिंगदारा जात श्री देशात अवसरा तै औचितावती ते गोरक्ष उदारा देखता झाला निज दृष्टी मग तो जवळी योग द्रुम जाऊन पुसी तियेचे नाम एरी म्हणे कलिंग उत्तम नाम असे या देहा एरू म्हणे कवनाती जाता कोणत्या ग्रामाप्रती कलिंगा म्हणे श्री दिशाप्रती जाणे आहे आमुते राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी ती येते नृत्य कळा दावुनी वश करणे आहे जी राजपद्मिनी वश्यवता अपार देईल अमुते वित्ता या परिकामना योजून चित्ता गमन करीतो आम्ही की ऐसा वृत्तांत ऐकून युवती हृदय विचार योगपती की इच्छिची शुद्ध धरुणी संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी मग स्थितीने गमना आव्हानोने दृष्टी राजसदना गुप्त वेशे श्री गुरु कामना अवगुमुनी घ्यावी तो ऐसा विचार करून सिद्धी बोलत झाला ती होती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने रे म्हणे नरेंद्रोत्तमा ए उपासी संगती आम्हा तरी कुशळपणे काय तुम्हा भोवरिली विद्याचे एरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजविन कुशळपणे नेटका रे म्हणे गाणे वाजविणे तसे चातुर्यवाने तरी प्रथमारंभी आम्हा दाविने कैसे रीती कुशळत्व एरू म्हणे जी काय उशीर आताची पाहावा चमत्कार हात कंकणा आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी ते की स्पर्शिता शुद्ध अमरपण होय न होय गेली पान की स्पर्शिल्या परी सोन न होय भ्रांती मिरवेल काय तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसा एकताची कलिंगा मई सदनाहुनी उतरली मै तळी घालून आसन सारंगी देत आणून मने नवरसे कुशळतो पण कळा दावी कोणती ऐसे ऐकून तिची गोष्टी करी कवळुनी भस्मची मोठी गंधर्व प्रयोग होती जलपुनी भाळी चर्चित असे चर्चुनी नाही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्य ते स्पर्शित असे ऐसे झाली अहंकार देत असे गावे गावे वाजवावे म्हणून या तरी कानाने तरुण पाषाण जलपती गंधर्वासारखे गायन तंत वितंत सुस्वरित वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो आपुले वापन वाद्य वाजवते पाषाण तरुण गायन करीते हे पावनी कलिंग युवती आश्चर्य करी मानसी स्वमुखी पुनी मध्य मांगोळी ती विस्मय करी आपुल्या पोटी चित्ती म्हणे हा नरदुर्चटी ईश्वरतुल्य भासत असे जो पाषाण तरुण हाती गायन करवित गंधर्वासरी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण त्या लागी परिसमनी करावे आवश्यक म्हणावे की जेने बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थी मही उद्धरली त्या ती कामधेनू निर्भय भरी परम अशक्यता न बोलावी की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सकळी ते कल्पतरू मिळी अनायासे शोभत असे तन्याये वृक्ष पाशाणी आणि ज्याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशळपणी गाणार नाही का बोलावे तरी आता असो कैसे आपणची राहावे याचे संगतीस ऐसा विचार करून स्वचितास बोलती झाली विवळा मने मार्जा सद्गुण करिता मी दीन किंकर अनाथा ऐसा काम उदिला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्धनाची सविता राशी दैवे उदेली मम तमगुणाशी तरी संज्ञा जे बोलीलासी तेची सिद्ध आव्हानी तरी मार्ज विद्यार्णवा जगी मिरवसी कोणत्याच भावा ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजित चित्ती म्हणे नामाविधान प्रविष्ट न करावे इज कारण गुप्त ठेवीला सहकार्य साधन घडून येईल पुढारा ऐसा विचार करुणी म्हणे ऐके शुभाननी पूर्वंड मम देहा लागुनी जगा माझी मिरवीत असे हे रे म्हणे पूर्वंडराया अर्थकामना कोण हृदया असेल तशी व दुनिया सुखा लागी हे लावे हे म्हणे ओ शुभाननी विषय धनाची बोलशी करसनी परी काहीच कामना नसे म्हणी अज्ञान असे या अर्थी एक वेळ उद्रापूर्ती समया देई का अवती या विरहित अर्थ चित्ती इच्छा नसे काहीच हे रे ऐकून ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा
परी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यता आपण जाणे ते पुरुषाचे आगमन नाही त्या देशात एर म्हणे कवन अर्थी आगमन नसे तया देश प्रती एर म्हणे मर्द सोती भुभुकारे स्त्रिया होती ऊर्ध्वरीती वायुनंदन रेत पडे भुभुकार वचने गरोदर होती तेने करून सकळ स्त्रिया त्या देशी त्याची भुभुकारे करून पुरुष गर्भात होय पतन तेने करून तयाशी मरण होतसे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदेरे चित्ती परी तुते होईल कैसे गती या संशयाची भ्रांती म्हणे घोटाळे माझी या एरू म्हणे ऐक युवती काय करील आम्हा मारुती प्रळय काळींची मुरणी हरती कुलोळविन महिते अगेती व्रत पाचत पोजेटे जेने सेवितात गिळून ठेवीला पोटी ते दीपाची हळहळ मोठी मानिल काय तो पुरुष सकळमयी जो माथा वाहे त्या ते पर्वताचे भय काय अब्दी गिळता शरण निघावे काय वेगे थिल्लारा तर आता शुभाननी हा संशयतून आणि मणी ऐसे गोरक्षती ते बोलूनी ते स्थानाहुनी उठला मग ती कलिंगा बैसुनी रथी आपण झाले पुढे सारथी दोन्ही वागदोरी धरुणी हाती धुराविष्टुनी बैसलासे परी प्रथमारंभी तो धुर्जटी करी धक्कळूनी भस्माची मोठी वज्रास्त्र मंत्र होती अपार शक्ती जन्मला टप्पा तया मागे स्पर्श मंत्रा जल्पोनिया निज वक्त्रा तेही मिळे सकळ अस्त्रा महिलागी महाराजा यावरी तिसरे मोहनास्त्र विराजले अति पाव पवित्र उपरे चौथे नागास्त्र सीमेवरी ते प्रेरिले ऐसे चतुर्थास्त्र प्रेरण चालता झाला गोरक्ष तोरेने सीमा उल्लंघनी एक योजना स्त्री देशात मिसळला चिन्नापट्टण उत्तम ग्राम तेथे झाला से मुक्काम तब उलटून गेला अवघादीन महिदी निशा दाटली परी दिना समान रात्री चंद्र तेजे मिरवली होती सगळी भोजने सारुणी निभूती पवली शयनी आपुलाल्या निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवडी महीवर सगळं लोपुनी अंधकार दिशा उजेडे उजळली ते दिनेची म्हणू नये रात्री की उदया आली माया भगवती चंद्रपोत घेऊन हाती सहजमती क्रीडत असे की ते रात्र नव्हे जडित पदक हेमतगटी अवनी देख त्यावरी नक्षत्रे अन्य माणिक मध्ये हिराबिंदू शोभे जैसा की ते रात्र नव्हे भद्रकाळी शृंगार नक्षत्रे मुक्त माळी चंद्र विज्वला लेवनी भारी मही लागी क्रीडत असे ऐसे परे सुलक्षण राती उजेड दावी महीवरती तो एरकडे गमन मारुती सेतुहुनी करीत असे मार्गी जाता मुत्सव स्थिती येऊनी पोचला सीमेवरती तो वज्रास्त्र हृदयाप्रती येऊन आदळले परी वज्र शरीरी मारुती वज्र प्रहारे पडला क्षिती मूर्छा दाटून हृदयाप्रती विगत गती पडलासे यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला मही पाठी त्यावरी मोहनास्त्र हृदय पोटी जाऊन या संचरले त्यावरी नागास्त्र नागपती सहस्रपणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावता पद हस्ती गुंडाळून या बैसला असते चतुर्थास्त्र परता वेष्टन मग कासविस होतसे वायुनंदन अति तळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठो नेदी गडोगडी मूर्छा येता नेत्र भाव भोंडी वांती देता त्यावरी विखार वेष्टिता तेने होत कासाविस मोहनास्त्राचा अतिप्रसर मोहनी घेतले सकळ शरीर मी कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना ऐसा निश्चित महीवरती पडला असे मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहत असे नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी ते लोटले सकळ अवनी भिजूनी लोटत असे ऐसा समय तया होता मग विचार करी आपुल्या चित्ता ऐसिया संकटी प्राण आता वाचता नाही सहसाई तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते हे दयार्णव कुळभूषणा सीतापते रघुनंदना दशग्रीवांतका भक्त दुःख लोमोचना धाव पाव वेगेसी हे करुणानी दे ताटिक खातका मुनी मनोरंजना रघुकुळ टिळका अयोध्ये दिशा प्रतापारका धाव पाव वेगेसी हे शिवमान संरंजना चापधारका तापहरणा श्रवतीर विहारा आनंद सदना धाव पाव वेगेसी हे श्रीराम श्याम तनुधारका एक वचनी वृत्तदायका एक पत्नी पान नायका धाव पाव वेगेसी हे पंकज नेत्रा कोमल गात्रा विभीषण प्रिय कोमल पात्रा
परमप्रिय कपिल कुळ गोत्राग धाव पाव वेगेसी हे किष्किंधाधिप पवली निर्दलना भक्तप्रिय करा भयमोचना विदेह जामता जग पालना धाव पाव वेगेसी हे विश्वामित्र मखसिद्धकारका कर दूषण दिक्या देतंका जलधि जल पाषाण तारका धाव पाव वेगेसी हे अहिमही दानव हरिता शतमुख खंडित वैद्य हिरता मंगळ धारणा कुशलवंता धाव पाव वेगेसी हे अर्णव विहार मारी चदमना जटायुप्रिया मोक्ष गहना शिवचाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेसी हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुळध्वज कीर्ती घारू ऐसे असुनी संकट पारू सुखशैनी निजला अससी तर आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे मही लागे शरणगत तू मनवितोसी ऐशी स्तुती वागुत्तर करीत ती वायुकुमर ते वाग्बान श्रवण द्वार निगते झाले रामाचे जाणूनी परमसंकट वात धावणी आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परमचित्ती कळवळला की एकात पाडसा वाचून हरिणी हिंडे सैरा वैरा राणी तन्यायी मोक्षदानी हृदय माझी कळवळला जय शिवत्सा लागी गाय काननी हमरडा फोडी महामोये त्याची प्रमाणे रघुराय हृदय माझी कळवळला जळा वेगळा पडता मीन अति तळमळून सोडी प्राण त्यांनाही रघुनंदन हृदय माझी कळवळला किंवा बाळ मातेचे चुकार होता बारबळ तिथी उभयंता त्यांनाही भक्त निशक्त होता हृदय माझी कळवळला मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होणी भक्तजन आहा आहा म्हणतसे मग ताप निवारण चाप करी शहर संजुर बाप कैवारी पाकशास्त्रास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया प्रेरिताची वातास्त्र प्रगट झाला सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळुनी पवित्र जाता झाला अमरपुरी यावरी विभक्तास्त्र जल्पून स्वशास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्र नयन हस्तपदी गुंडाळला त्यासाठी शिरब्दवासी लक्ष्मीनारायण वेगेसी ते प्रत्यक्ष स्वरूपे उर्गरेशी पाहता वैनते झालासे नमुनी म्हणे आहा अनंता तू प्रिय असती माझी चित्ता याची नीती वायुसुता संभोकित आहेसी तरी आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया ऐसे ऐकून आला दिया मोहाब्दी उचंबळला मग स्वदेह पुच्छ गाडून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले अस्त्रमोहन प्रत्यक्ष विष्णू होऊनिया असो नागश्री उरगपती प्रेमी नमुनी अब्धीच्या पती जाता झाला स्वस्तानाप्रती मही धारण करावया ए करे अंजनी नंदन सावध होणी बैसला जाण हृदय आठवणी राम गुण स्वस्थ झाला ते दवा दृष्टी करता चहूकडे तो रामस्वामी देखील पुढे आनंदुनी मग प्रेमी उडे चरण कमळ नमावया वंदुनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेदले अस्त्र ती दुर्गम देखील नाही कधी हो अस्त्र नव्हे परमकाळ महाप्रळयींचे उतरले सबळ आजी माझा अंतकाळ ओढावला होता महाराजा परी तू माझी माये सगन लगबगीने आलीस धावून म्हणून वाचला माझा प्राण प्रयासरा माझारी तरी तुझ्या उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा ऐसे वधुनी वागुत्तरा चरणावरी लोळतसे अति कनवा सीतापती सप्रेम हृदयी धरला मारुती म्हणे तुझ्यासाठी बाया क्षिती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझं कारण परी असो तव शत्रू कोण वेगे वद वत्सा ए रमणे महाराजा अकल्पित लाभ संकट ओचोदा शत्रू येथे कवन माझा प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी परिनाथपंथी आश्रपरी निरितसे महाराजा तरी महाराजा नवातील एक आला असेल प्रतापदायक त्याचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांशी ऐसे कोणी मारुती वचन म्हणे रामनाथपंथी भक्त जाण त्या रळीन हे वायुनंदन करू नये सहसाई हे भक्त माझ्या आवडीचे असती त्याशी रळी न करीस मारुती आपण आपल्या विक्षेपवृत्ती वाढू नये सर्वज्ञ ऐसी नीती रघुवीर अंजनी सुद्धा बोलून उत्तर हृदयात पाहे जनकजावर नाथ कोणता नवातुनी तो सहज दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरख सुता मग मारुतीसी म्हणे हो प्रतापवंता गोरक्षनाथ असे हा असे जो हरी नारायण तयाचा अवतार गोरक्ष जाण
या उपरी बोले मारुती वचन, चला जाऊ दर्शना तयाच्या. या सीमेपासून एक योजन तेने रचनी हे संधान, प्रतापी आहे गौरनंदन श्री राजत जाते झाले. तयनाथांची घेता भेटी एक अर्थ आहे आमुचे पोटी, तो साधुनी घेईन त्यात शेवटी. तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे ओ अर्थ कोण, तो माते करी निवेदन. मग सकळ कथा अंजनंदन मच्छिंद्राची वदलासे. मैना केलेचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून, तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा. तरी त्यासी अमृतवाणी बोलून गोर दृढ शरणी. मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागूनी नेला नाही कदाही, ऐसा विचार सुचवी रामाते. मग बोलत झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वया अर्थ, चाल गोरक्षा भेटावया. युक्ती प्रयुक्ती बोलून वचन परमादरे तो शवून, इतका अर्थ घेऊ मागून तुझ्यासाठी कपिंद्रा. ऐसे वदोनी रघुनाथ मग चालती झाले उभयंता मध्यरात्रीचा समय होता. चिनापट्ट मग ग्रामा पोचले, तव त्या ग्रामी सुखशयनी पवडले होते. सुखपणी स्वस्वरूपी अंतःकरणी लावतसे ब्रह्मांड. एलीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सुत, ग्राम निकट येता त्वरित स्वरूपाते पालटती. शुद्ध करून याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण. नमन करता गौरनंदन तया ठाई पालटले. तव तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत. वाचे अशंगन सद्गुरुनाथ प्रेम छंदे डुलतसे. जैसा जळा माची मीन तळपत आहे स्वछंदे करून, त्यांनी गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डोलतसे. तो एरीकडे उभयंता प्रत्यक्ष जाऊन तेत आदेश म्हणून वंदिला नाथ. निकट जाऊन बैसले बोलती बैसताची वचन, आम्ही षट्शास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी असता. योग्या माझी शिरोमणी जितेंद्रिय सदा नमुनी, विरक्तात पूर्णपणे मिरविसे महाराजा. धैर्यदिसे बुद्धी जळ मिरविसी, विवेक पात्री सबळ परघात तो वळ वानळ. शांतोदरी सांठविसी मित्र शत्रू द्वितीय तटी, सदैव कृपशरितीचा पूर लोटी. क्षेमलिंगन अर्थी भेटी वर्तविसे महाराजा. तरी सच्चिदानंद तेजाकारू की वहनादी चराचरू, एक पाने जंग माधुरू दटाविसे महाराजा. तू वैसा अवधार दाता पूर्व मिरविसी धनवंता, तरी महाराजा आमुच्या अर्था साधिला तो पूर्विका. गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामना वेदलिया तुम्हा, तरी सरिता कार्ययोगमा प्रसिद्धपणे मिळवावे. एर म्हणे ती जी योगशिला वर्धपात्री ओपू बोला. मग आमुची सरिता विपुला आनंद जळी दाटेल. तरी भाष्य देऊनी आता तो शविका आमुचे चित्ता, भाष्य दिल्यावरी अर्था दर्शवतो ते महाराजा. ऐसे ऐकून तयांची वाणी तो गोरक्ष विचार करी म्हणी, की तुका गोप्य मेदिनी कोण आहे मजपाशी. शिंगी सारंगी कुबडी पावडी मुद्रा शैली कंता घोंगडी, पात्र भोपळा संपदा एवढी आम्हापाशी विराजे. या विरेत अनेक दुसरा अर्थ न राहिली आमुच्या अस्त्रा. परी याने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना. या परी अनेक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री, त्यातही स्त्री देशाप्रती पुरुषाला हे कैसे. तरी हे मानव सहसा नसती, स्वर्गसुखाचे पात्र असती. शुक्र की वरुण गबसती, वाचस्पती पातला की मंगळ किंवा वीरींची सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार, की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपो लोकादी पातले. नातरे भावया आगमन मानवानसे साधन, तरी हे देवची निश्चय वन. मानवी कृत्य नसेची ऐसे भासुनी दृढ चित्तांत, आणि विचारी हृदयात कवन कामना आहे याते शोध करू यांचा. म्हणून अंतर्दृष्टी अंतकरणी करून विचार शोधी मुनी, पर काही एक अर्थ तो तरणी आश्रयाते लागेना. मग म्हणे असं कैसे आपण चालिल ज्या कार्यास, तितके भिन्न करून यास मागेल तेची वादरू. ऐसा विचार करुणी म्हणी बोलत झाला प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा नोयती. काय प्राप्ती द्विजवरा चालून येईल येथवरा, काळ कृतांत सीमेवरा चतुर्थ अस्त्र विराजती. प्रतापार्क वायू कुमार ते रश्मी तसे भूकार, त्यावरी प्रेरिला वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी. ऐशा संकटी भूदेवराया कोण रेवान येईल उपाया. शिवहला ते प्राशिलिया वाशिला ऐसे वाटेना,
की दहना कशी कवळिता ते पतंग मिरवी आपुली विरता ती मशक मिळते वावणी टोली वरता जात थिलरी उडवावया ते यावय कारण कदा न पावे मनुष्यास गमन तरी बहारच्या प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा ऐसे बोलणी माता चरणी ते विता झाला सलीलपणी मग एकमेकाचे विलोपणी हास्यवदन करिता ती या उपरी बोले रघुनंदन आता याते ठेवणे भिन्न हे योग्य माते न हे दिसून स्वपंकजा दावाव्या ऐसे बदता रघुपती मान चुकावी प्राज्ञमूर्ती मग प्रकट करुणी स्वरूप प्राप्ती नाथ हृदय कवळीला मने वत्साईक वचन कामे विदला वायुनंदन की मच्छिंद्र यती लागून निवणे स्वदेशी मैनाकिनी नृपदारा परमाचरली तपाचारा वशनी गोनी वायुकुमारा नाथ मच्छिंद्रा ते मागितले तरी यशाची गोनी कोटी प्रेरेल आहे भस्म मच्छिंद्र येथी तरी हा अर्थ मारुतीची पोटी पूर्णपणे मिळवला या विरेत मागणे तुझसी काही नाही तपोराशी तरी तू जाऊन येत आहे भेटीसी श्रीनाथासी नेऊ नको ऐसे कुणी लागवी वचन बोलता सारा गौरी नंदन हे मानजा प्रज्ञावान सत्यवचन बोलत असा परी पहाजी प्रज्ञावान राशी आम्ही म्हणितो योगाभ्यासी तरी हे अनुचित कर्म आम्हासी प्रपंच करू साजिरा तरी तुके काम करून भिन्न मागला तरी देईन प्राण परी या दिवशी मच्छिंद्र दान ठेवणार नाही सहसाही भूवरी आकाश अवघे पडो मेरू मांदर उलथुनी पडो की अवघी मही रसातळी बुडो परी मीन ठेवी गुरुवर्या यावर बोले रघुनंदन इतके आमचे करी मान्य वर्ष म्हणे पित्रा कारण करून आल्या पडेना तरी आता शांती मांदार रघुनंदन हस्तकी धरला वायुनंदन मने बा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय ऐसे बोलता गौरनंदन मारुतीशी क्रोध आला धारून रामासी म्हणे करीन कंदन शब्दभ्रष्ट हाताची परी तुका अनर्थ कासयासाठी लघु कार्य ते आटाआटी तुझे या वचनाची वाघवटी फिटून गेली महाराजा आता प्रारब्ध योग कैसा करुणी येई तयाच्या लिशा परी त्या आपुल्या भाषा सत्य करुणी शेवटी विले ऐशा युक्ती प्रयुक्त करून शांत केला वायुनंदन मग गोरक्ष हृदय धरून रघुनंदन चालीला गोरक्ष चरणी घालून मिठी मने महाराजा असरी चावटी तू ते केली असे पोटी क्षमाब्दीत साठविला ऐसे विनोनी वाणी रसाळ बोळविला प्रतापशीळ ऐसा दशरथ बाळ स्वस्तानासी पातला या पुढीला देखथन शृंग मुकुटर पाहिलं वायुनंदन मैनाकिनी राज्य भाषण गुरु सूचना करील तो ती कथा परम सुधारस सुंदर श्रोताशी सांगितले धुंडी कुमार नरहरिवंशी संत किंकर मालुवरी विराजला स्वस्ती श्री भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमेगार सदा प्रसिद्ध भाविक चतुर 19 अध्याय गोरा श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर सोन वक्र तुंद्रेतनी नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन नाम तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव
त्वमेव विद्या त्वदलं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे